subscribe. आता मी सुकी कोळंबी बनवते. हे कांदा, हे अद्रक लसूणची पेस्ट, कोथिंबीर, कढीपत्ता, टोमॅटो आणि हे मसाले, हे जाडी कोळंबी. मी कढीपत्ता टाकते. चांगलं भाजून घ्यायचं लालसर होईपर्यंत. तेल नाही टाकलं ना आपण त्याच्यात? तेल नाही टाकलं अजून. जरा असं फ्राय झालं की तेल टाकायचं. सुकं झालं की तेल टाकते. 3-4 चमचे तेल टाकते. 2 3 4 1 5 बस. तेल बस झालं. चांगलं लालसर होईपर्यंत करायचं. परतायचं. लाल चांगलं झालं पाहिजे. कांदा परतून घ्यायचा लाल होईपर्यंत. तरी पण आपली किती मिनिटात होऊ शकते रेसिपी? म्हणजे अर्धा तास. शिजेपर्यंत अर्धा तास लागतो. ओके. हे लिंबाचं रस, हे पण टाकायचं. हा हे पण टाकायचं नंतर. आणि हे आपल्याकडे आहे पापलेट. काय ते पापलेट कालवण. कालवण थोडा लालसर होता ना. आता लाल होत चालला कांदा. म्हणजे 5 मिनिटं परतायला लागणार. कांदा चांगला लाल झाला की अद्रक लसूणची पेस्ट टाकायची. आणि लिंबूचं आहे कधी ते नंतर टाकायचं लास्टला. घासला. कोकमाऐवजी लिंबूचा रस टाकायचा. लसूणची पेस्ट टाकायची. चलो अभी ऐड किया है मम्मी ने अदरक लहसुन पेस्ट. पेस्ट टाकली. कढीपत्ता पण टाकला. कढीपत्ता पण टाकला. टोमॅटो टाकते. पापलेटचं तोंड टाकू का? नको. हे देखो पापलेट. पापलेटची पण एकदा रेसिपी दाखवूया. कोकण टाईल पापलेट रेसिपी. फक्त तोंडच आहेत का सगळं? तोंडात टाकले. आणि बाकीचा ठेवले उद्याला परवासाठी शुक्रवारसाठी. हे आमचं खडा मसाला बनवलेलं. बारीक मिक्सरला करून बारीक घेतलं. हे गरम मसाला मिक्स. हे हळद. हे संडे मंडी मसाला. संडे मंडी मसाला कमी झालं तर टाकूया परत. चवीनुसार टाकायचं. थोडंसं मीठ टाकूया. चवीनुसार मीठ बस.
तर कोळंबी टाकूया. जाडी कोळंबी आहे चांगली मोठे मोठे. आमसूल पाणी, लिंबाचं पाणी टाकूया वरती. लिंबाचा रस टाकला. लिंबाचा रस. हे दोन पप्पा खाणार, ही मम्मी आणि मी खाणार. पप्पा एवढे आवडले खाण्याच्या बाबतीत है ना. मच्छी खात आमची पप्पा. थोडंसं पाणी ठेवायचं आणि वर असं ठेवायचं, मग ते वाफेवर शिजतं. चला आता बघूया शिजले आहे का. बघा मस्त. हे मस्त एकदम. बघा रेडी झाली आहे. जरा पाणी टाकलं नाही, पाणी सुटलं. वर पाणी ठेवलं भांड्यावर, ताटावरून पाणी सुटलं. आता असं ठेवायचं ना. आता झाकण नंतर ठेवायचं, तर सुकं होईल ते. सुकं झाल्यानंतर आता आपल्याला सुक्का करायचा. सुकं होईल ते. थोड्या एकदम मिनिट. सुकं थपथपीत होईल. मस्त. कांदा टाकलेला म्हणून त्याला पाणी आलं. ताट भरून ठेवल्यावर झाकण की त्याच्यावर पाणी सुटतो. थेंब थेंब खाली पडतात पाणी, त्याच्यामुळे पाणी आलं असं. हा, पाणी सुटतो. आपली रेडी झाली का रेसिपी. हा रेडी झाली. कोथिंबीर टाकते. झालं, रेडी झालं हे. आपली रेसिपी रेडी झाली आता. झाले कोथिंबीर टाकले बस. काय कोलंबीचे काय कोळंबी, सुकी कोळंबी. कोकणी स्टाईल सुकी कोलंबी. ही रेसिपी तुम्हाला आता येईल थोड्या मिनिटातच. आवडली असेल तर सांगा. आवडली तर सांगा. तुम्ही स्वतः बनवून बघा. मी बनवली तशी बनवून बघा, मग तुम्हाला कळेल कशी बनवायची ती. तशी टेस्ट बघू. टेस्ट पण तुम्ही स्वतः करून बघा. ते काही मच्छी खात नाही म्हणून टेस्ट करत नाही. ठीक आहे, चला बाय बाय. तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब.